हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे चुलीवर बनवलेलं माशाचं कालवण. तर मम्मीनं चुलीवर माशाचं कालवण बनवलं होतं आणि ती रेसिपी मी शूट केली आहे. तर इकडे बघा, मम्मी जी आहे ती चुलीसमोर सगळं साहित्य घेऊन बसली आहे. तेल, मसाला, तिखट, हळद, मीठ आणि वाटण सगळं काही घेऊन बसले आणि आता चुलीवर कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. तर तेल टाकून घेतलं मम्मीनं. तर 2 पळ्यात तेल टाकले. या कढईमध्ये आधी मसाल्यासाठीचं साहित्य भाजून घेतलं होतं, त्यामुळे कढई तशी दिसतीये. तर त्याच्यामध्ये आता मम्मीनं तेल टाकून घेतलं आणि मी इकडे शूट करते. तर तेल टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणारे फिरवून घेतलेलं वाटण. तर वाटण जे त्याच्यामध्ये काय काय टाकलंय, तर वाटणामध्ये आपण कांदा टाकलाय. कांदा टाकला, 2 कांदे टाकले होते मोठे. त्यानंतर टाकलेला अर्धा टोमॅटो, थोडासा आंबटपणा चांगला लागतो म्हणून. आणि सुक्कं भाजून घेतलेलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर असं सगळं काही टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं वाटण आहे ना, ते फिरवून घेतलं. आणि ते वाटण आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये. आणि तेल चांगलं तापलेलं असताना हे वाटण टाकायचं आणि त्याला परतून परतून घ्यायचं. इकडं काय झालं, पाऊस नुकताच होऊन गेला होता, त्यामुळं थोडीशी आमची जी चूल आहे ना, तिला धूर जास्त होतोय. विजत होती चूल बऱ्याचदा, त्यामुळं कामकाज परत परत फुकून फुकून चालू आहे. तर इकडं मसाला जो आहे तो आता मम्मी भाजतीये चांगला. आणि मसाला थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली तिनं. हळद टाकून झाली की आता परत एकदा सगळं पसरून आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. हळद जी आहे ती मसाल्यासोबत परतून घेतली की त्यानंतर बाकीचे मसाले टाकायचे. तर इकडं काय होतं आहे, थोडंसं वारं जास्त असलं की चूल जी आहे ती विजायला लागते आणि जास्त फडफड करते बघा. आणि थोडं वाटण जे आहे ते भाजायला पण वेळ लागतो आहे. इथं वाटण बऱ्यापैकी आता भाजून झालं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता पाणी पण नाही आणि तेल पण नाही अजून. तर आता ह्याच्यामध्ये आपलं लाल तिखट आहे ते टाकणार आहे. तर 2 चमचे लाल तिखट टाकलं तिने ह्याच्यात. आणि थोडासा जो नव्यानेच आत्ता मिसळलेली चटणी होती ना, ती पण टाकणार आहे. ती फ्रेश फ्रेश मिसळलेली चटणी जी असते तीची चव मस्त येते आणि जरा झणझणीत पण लागते, म्हणून इथं चटणीसुद्धा टाकायची आहे. तर हे आता ती चटणी टाकते आहे. तर हे सगळं टाकून घेतलं तर परत आता आपल्याला वाटण आहे ना ते परतायचं आहे. तर माशाच्या कालवणात बाकीचे गरम मसाले वगैरे टाकत नाही आम्ही. वाटण आणि हे बेसिक हळद, तिखट, मीठ एवढंच टाकतो आणि त्याची चव छान लागते. तर चटणी टाकून झाल्यावर परत एकदा आता इकडं मी त्याला परतून घेते आहे. तर मम्मीचं चाललं होतं हे फुकायचं चूल आणि मी हे परतून घेते आहे वाटण. आणि आता हे वाटण परतून झालं व्यवस्थित छान. आता ह्याच्यामध्ये आपण मासे टाकून घेऊया. तर हे माशाचे तुकडे त्याला हळद मीठ लावून आधीच ठेवलेलं होतं, ते आता मम्मीने याच्यात टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर रस्सा किती बनवायचा त्या हिशोबानं ती आता मीठ टाकते. तर इकडं मम्मीनं मीठसुद्धा टाकून घेतलं त्याच्यात. आणि त्यानंतर ना ह्याच्यामध्ये आता लागते तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मीठ टाकून झाल्यानंतर आता मम्मी ह्याच्यात पाणी टाकण्यासाठी काय करते, जे वाटण आपण भांड्यात बनवलं होतं मिक्सरच्या, त्यातच पाणी टाकून त्याला जरा हे करून घेतलं आणि ते पाणी पण ह्यात टाकलं, म्हणजे कसं काय वाया नाही गेलं पाहिजे. आणि परत आता थोडंसं हे सगळं मिक्स करून घेऊन ह्याच्यात लागेल तसं पाणी तिने टाकून दिलं. तर हा कटला मासा आणला होता पप्पांनी, त्याचा रस्सा तिने बनवला आहे चुलीवर. आणि लागते तेवढं आता पाणी टाकून घ्यायचं आणि कडक ठेवायचं चुलीवर बराच वेळ. तर इथं पाणी तिनं ॲड केलं. त्यानंतर मी जास्त करून शूट नाही घेतलं, कारण थोडा थोडा हलकासा पाऊस नंतर सुरू होत होता, त्यामुळं मग रस्सा उकळला की नंतर आम्ही आतमध्येच घेऊन आलो आणि गॅसवर कंटिन्यू केलं. तर इकडं बघा आता रस्सा उकळला आहे. आणि त्यानंतर मग जेवायला बसलो तेव्हा तुम्हाला दाखवते. एकदम मस्त असा झणझणीत रस्सा झाला होता चवीला. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला परत एकदा नक्की व्हिजिट करा. तोपर्यंत धन्यवाद.